वेरी वॉर्म वेलकम। रामवृष बेनीपुरी जी की ये जो रेखा चित्र है सुबान खां, अपने आप में ही एक बेमिसाल रेखा चित्र है, जहाँ हिंदू और मुसलमान भाईचारे का संदेश लेकर यह हमारे सामने आती है। सुबान खां जो कि एक मुसलमान थे और लेखक का परिवार हिंदू परिवार, वो भी ब्राह्मण परिवार, और लेखक कहते हैं कैसे सुबान दादा उनके जीवन में एक अमिट छाप छोड़ जाते हैं। बचपन में उन्हें सबसे अधिक भाती उनकी वह सफ़ेद चमकती हुई दाढ़ी, नमाज के वक्त कमर में धारीदार लुंगी और शरीर में सादा कुर्ता पहन घुटने टेक दोनों हाथ छाती से ज़रा ऊपर उठा आधी आंखें मूंद कर जब वह कुछ मंत्र सा पढ़ने लगते, मैं विस्मय विमुक्त होकर उन्हें देखता रह जाता। देखिए, मैं छोटा सा बालक था और मुझे सबसे अच्छी लगती थी सुबान दादा की सफ़ेद चमकती हुई दाढ़ी और नमाज के वक्त कमर में धारीदार लुंगी पहने, शरीर में सादा कुर्ता पहने, घुटने टेक दोनों हाथ छाती से ज़रा ऊपर उठाकर आधी आंखें मूंद कर जब सुबान दादा कुछ मंत्र सा पढ़ने लगते तो मैं एकदम विस्मय विमुग्ध होकर उन्हें देखता रह जाता। उनकी जो भक्ति भावना थी, उन भक्ति में लीन होकर उनका नमाज अदा करना मेरे मन में, मेरे बाल मन में एक अमिट छाप छोड़ गई थी। उनका इस प्रकार भक्ति में लीन होकर नमाज अदा करना मेरे बाल मन में उनके प्रति एक अलग सी आदर भावना जागृत कर चुकी थी। मुझे ऐसा मालूम होता था सचमुच उनके अल्लाह वहाँ आ गए हैं। दादा की झपकती आँखें उन्हें देख रही हैं और ये होंठों होंठों की बातें उन्हीं से हो रही है। इतने तल्लीन होकर नमाज अदा करते थे सुबान दादा कि मुझे सचमुच लगता उनके अल्लाह उनके सामने वहाँ खड़े हैं और दादा की झपकती आँखें अल्लाह को देख रही हैं और वे होंठों होंठों ही बातें हो रही हैं उन दोनों के बीच। एक दिन बचपन के आवेश में मैंने उनसे पूछ भी लिया, सुबान दादा, आपने कभी अल्लाह को देखा है? मुझे तो लगभग 100% इस बात में यकीन था कि सुबान दादा ने अल्लाह को ज़रूर देखा होगा, क्योंकि जितनी तल्लीनता से वो नमाज अदा करते हैं, मंत्र पढ़ते हैं, बुदबुदाते हैं, तो मुझे ऐसा लगता है कि अल्लाह उनके सामने खड़े हैं। लेकिन मेरे इस प्रश्न पर सुबान दादा यूँ उत्तर देते हैं, यह क्या कह रहे हो बबुआ, इंसान इन आँखों से अल्लाह को देख नहीं सकता। अरे बबुआ, आप ये क्या कह रहे हैं, इंसान अपने इन आँखों से अल्लाह को देख नहीं सकता। मुझे धोखा मत दीजिए दादा, मैं सब देखता हूँ। आप रोज़ आधी मुंधी आँखों से उन्हें देखते हैं, उनसे बुदबुदाकर बातें करते हैं। हाँ, मुझे चकमा दे रहे हैं आप। देखिए, मुझे बहलाने की कोशिश मत कीजिए दादा, मैं जानता हूँ, मैं सब देखता हूँ। आप रोज़ आधी मुंदी आँखों से उन्हें देखते हैं, उन्हीं से तो बुदबुदाकर बातें करते हैं। मुझे चकमा मत दीजिए। मैं उनसे बातें करूँगा? मेरी ऐसी तकदीर कहाँ। सिर्फ रसूल की उनसे बातें होती थी बबुआ। ये बातें कुरान में लिखी हैं। सुबान दादा कहते हैं, अरे बाबा, ऐसी मेरी तकदीर कहाँ कि मैं अल्लाह से बातें करूँगा। सिर्फ रसूल की अल्लाह से बातें होती हैं और ये बातें कुरान में लिखी हैं। अच्छा दादा, क्या आपके रसूल साहब की भी दाढ़ी थी? देखिए, मेरा बाल मन क्या क्या जानना चाहता था। मैं पूछता हूँ कि क्या आपके रसूल की भी दाढ़ी थी? हाँ थी, बड़ी खूबसूरत, लंबी, सुनहली। अब भी उनकी दाढ़ी के कुछ बाल मक्का में रखे हैं। हम अपने तीर्थ में उन बालों के भी दर्शन करते हैं। अब इस पर सुबान दादा कहते हैं
कि हाँ हाँ, रसूल साहब की लंबी खूबसूरत सुनहली दाढ़ी थी और अब भी उनकी दाढ़ी के कुछ बाल मक्का में रखे हैं, और हम जब तीर्थ में जाते हैं तो उन बालों के भी दर्शन करते हैं। बड़ा होने पर जब मुझे दाढ़ी होगी मैं भी दाढ़ी रखवाऊंगा दादा, खूब लंबी दाढ़ी। अब देखो मैं क्या कहता हूँ, जब मैं बड़ा होऊंगा तब मैं भी ज़रूर दाढ़ी रखूँगा, वो भी खूब लंबी लंबी दाढ़ी। सुभान दादा ने मुझे उठाकर गोद में ले लिया, फिर कंधे पर चढ़ाकर इधर उधर घुमाया, तरह तरह की बातें सुनाई, कहानियाँ कहीं। मेरा मन बहलाकर वह फिर अपने काम में लग गए। अब देखिए, सुभान दादा ने मुझे प्यार से उठाकर गोदी में ले लिया, कंधे पर चढ़ाकर इधर उधर घुमाया, तरह तरह की बातें सुनाई, कहानियाँ कही। देखो, इतने बड़े व्यक्ति, इतने लंबे चौड़े, उम्र में मुझसे इतने बड़े, हमारे यहाँ राज के रूप में काम करने आते हैं, लेकिन मुझसे इतना स्नेह और वात्सल्य था उनका कि जो भी प्रश्न मैं पूछता हूँ, चाहे वो प्रश्न उटपटांग प्रश्न ही क्यों ना हो, मुझे काफ़ी तन्मयता से वे उन सब का उत्तर, मेरी सारी शंकाओं को वे दूर करते थे। इसलिए मुझे उनसे काफ़ी लगाव था। मुझे उठाकर घूमते थे, गोदी में उठाकर बिठाते थे, कंधे पर उठाकर चढ़ाकर घूमते थे, कंधे पर चढ़ाकर बिठाते थे, घूमते थे, तरह तरह की बातें सुनाते, कहानियाँ कहते, और मेरा मन बहलाकर वह फिर अपने काम में लग जाते। मुझे मालूम होता था काम और अल्लाह, ये ही दो चीज़ें संसार में उनके लिए सबसे प्यारी हैं। अब मैं ये समझ गया था कि दो चीज़ें संसार में उनके लिए सबसे प्यारी हैं, वो है, एक तो है काम और दूसरा अल्लाह। काम करते हुए अल्लाह को नहीं भूलते थे और अल्लाह से फुर्सत पाकर फिर झट काम में जुट जाना अपना पवित्र कर्तव्य समझते थे। देखिए, ये दो चीज़ें सुभान दादा करते थे। एक तो अपने काम में लगे रहते थे, अपने काम से मतलब रखते थे, अपने काम में लगे रहते थे, और जैसे ही अल्लाह को याद करने का वक्त आ जाता था तो अल्लाह को याद करते थे, अल्लाह को कभी नहीं भूलते थे, और अल्लाह से फुर्सत पाकर फिर काम में जुट जाते थे। ये दोनों करना ही वे अपना पवित्र कर्तव्य समझते थे। और काम और अल्लाह का यह सामंजस्य उनके दिल में प्रेम की वह मंदाकिनी बहाता रहता था, जिसमें मेरे जैसे बच्चे भी बड़े मज़े में डुबकियाँ लगा सकते थे, चुपकियाँ ले सकते थे। अब देखिए, उनके दिल में प्रेम की एक अजस्र धारा बहती थी, मानो मंदाकिनी नदी हो, उतना प्रेम था उनके दिल में। और उनके इस प्रेम की धारा में मेरे जैसे बच्चे बड़े मज़े से डुबकियाँ लेते थे। मतलब कि हम जैसे छोटे छोटे बच्चों के लिए उनके दिल में काफ़ी बड़ा स्थान था, काफ़ी अहम स्थान था, और उनके दिल से प्रेम ऐसे बहा करती थी मानो मानो मंदाकिनी नदी बह रही हो। नानी ने कहा, सवेरे नहा खा लो, आज तुम्हें हुसैन साहब के पैक में जाना होगा, सुभान खां आते ही होंगे। अब देखिए, एक दिन नानी ने मुझसे कहा, देखो नहा लो, खा लो, आज तुम्हें हुसैन साहब के पैक में जाना है, सुभान खां वहाँ आते ही होंगे। जाने कितने देवताओं की मनौती के बाद माँ ने मुझे प्राप्त किया था, उसमें एक हुसैन साहब भी थे। अब देखिए, कई सालों के बाद मेरा जन्म हुआ था, मतलब माँ ने बहुत मनौती की थी, कई जगह पूजा पाठ किया था, और उसके बाद मैं उन्हें प्राप्त हुआ, और हुसैन साहब भी उनमें से एक हैं। वहाँ माँ ने जाकर मनौती की थी। 9 साल की उम्र तक, जब तक जनेऊ नहीं हो गया था, मुहर्रम के दिन मुसलमान बच्चों की तरह मुझे भी ताज़िए के चारों ओर रंगीन छड़ी लेकर कूदना पड़ा है और गले में गंडे पहनने पड़े हैं। देखिए, जब तक 9 साल का नहीं हुआ, जबकि मेरा जनेऊ, मतलब कि जो पवित्र धागा हम पहनते हैं, जो ब्राह्मण पहनते हैं,
उपनयन के वक्त वो जब तक नहीं हुआ तब तक क्या था, मैं भी जाता था। मुहर्रम के दिन मुसलमान बच्चों की तरह मुझे भी ताज़िए के चारों ओर रंगीन छड़ी लेकर कूदना पड़ा और गले में गंडे पहनने पड़े। जो कुछ मुसलमान बच्चे करते थे मैं भी करता था। मुहर्रम उन दिनों मेरे लिए कितनी खुशी का दिन था। मुहर्रम के दिन सुबह खां के परिवार में मैं जाता था और इतनी खेल कूद होती थी कि मुझे मुहर्रम का दिन काफ़ी अच्छा लगता था, खुशी का दिन था। नए कपड़े पहनना, उछलना कूदना, नए नए चेहरे और तरह तरह के खेल देखना, धूम धक्कड़ में किस तरह 4 पहर गुजर जाते। इस मुहर्रम के पीछे जो रोमांचकारी, हृदय को पिघलाने वाली, करुण रस से भरी दर्दंगेज घटना छिपी है, उन दिनों उसकी खबर भी कहाँ थी। देखिए, ये मुहर्रम जो है उसके पीछे एक काफ़ी ट्रैजिक घटना है। उसकी याद में ही मुहर्रम मनाया जाता है, लेकिन वो उस समय मुझे नहीं पता था जब मैं बालक था। मुझे तो मुहर्रम का मतलब क्या था, बहुत से बच्चों के साथ खेलना कूदना, नए नए चेहरे देखना, नए नए कपड़े पहनना, तरह तरह के खेल खेलना। तो मेरा मुहर्रम मतलब कि खुशी का दिन था। लेकिन सच्चाई यह थी कि मुहर्रम एक काफ़ी दुखद घटना से संबंधित है, लेकिन उस समय मुझे वो पता नहीं था। खैर, मैं नहा धोकर पहन ओढ़ कर इंतज़ार ही कर रहा था कि सुबान दादा पहुंच गए, मुझे कंधे पर ले लिया और अपने गांव में ले गए। उनका घर क्या था, बच्चों का अखाड़ा बना हुआ था। पोते पोतियों, नाती नातिनों की भरमार थी उनके घर में। मेरी ही उम्र के बहुत बच्चे। अब देखिए, मैं नहा धोकर तैयार खड़ा था कि सुबान दादा आकर मुझे ले गए। उन्होंने मुझे कंधे पर ले लिया और अपने गांव में ले गए। और उनका घर क्या था, बच्चों का अखाड़ा बना हुआ था, ढेर सारे बच्चे थे। उसमें उनके पोते पोतियाँ थी, नाती नातने थी, सभी मेरे ही उम्र के बच्चे, रंगीन कपड़ों में सजे धजे, सब मानो मेरे ही इंतज़ार में। जब पहुंचा, सुबान दादा की बूढ़ी बीवी ने मेरे गले में एक बत्ती डाल दी, कमर में घंटी बांध दी, हाथ में 2 लाल छड़ियाँ दे दी और उन बच्चों के साथ मुझे लिए दिए करबला की ओर चली। अब देखिए, सुबान दादा के घर पहुंचकर मैं उनमें से ही एक हो जाता हूँ। जो कुछ मुसलमान बच्चों को करना होता है मैं भी करता था। कमर में घंटी बांध दी, गले में बत्ती डाल दी और हाथ में लाल छड़ियाँ दे दी और बच्चों के साथ मैं भी निकल पड़ता करबला की ओर। दिन भर उछला कूदा, तमाशे देखे, मिठाइयाँ उड़ाई और शाम को फिर सुबान दादा के कंधे पर घर पहुंच गया। तो मेरा उस समय का बचपन के वो दिन मेरे लिए काफ़ी सुनहरी याद दिलाने वाली थे। मतलब कि मेरे ही उम्र के बहुत से बच्चों से मिलना भेंटना, उनके साथ करबला जाना, उछलना कूदना, तमाशे देखना, मिठाइयाँ खाना और शाम को फिर सुबान दादा के कंधे पर बैठकर अपना घर पहुंचना। तो ये मेरे लिए काफ़ी अविस्मरणीय दिन थे, बचपन के वो दिन। ईद बकरीद को न सुबान दादा हमें भूल सकते थे, न होली दिवाली को हम उन्हें। देखिए, कितना भाईचारा था हमारे परिवार और सुबान खां के परिवार के बीच। ईद बकरीद जब आती थी तो सुबान दादा किसी भी हालत में हमें नहीं भूलते थे और न ही होली दिवाली के अवसर पर हम उन्हें भूलते थे। होली के दिन नानी अपने हाथों से पुए, खीर और गोश्त परोसकर सुबान दादा को खिलाती और तब मैं ही अपने हाथों से अबीर लेकर उनकी दाढ़ी में मलता। अब देखिए, जैसे मैं मुहर्रम के दिन, ईद के दिन उनके यहाँ जाता, होली के दिन नानी अपने हाथों से पुए, खीर और गोश्त परोसकर सुबान दादा को खिलाती और मैं क्या करता, अपने हाथों से अबीर लेकर सुबान दादा की दाढ़ी में मलता। एक बार जब उनकी दाढ़ी रंगीन बन गई थी, मुझे पुरानी बात याद आ गई। मैंने कहा, सुबान दादा, रसूल की दाढ़ी भी तो ऐसी ही रंगीन रही होगी। अब देखिए, एक बार होली में यूँ हुआ कि सुबान दादा मेरे घर बैठे थे
और मैं उनकी दाढ़ी में रंग मल रहा था। और अचानक उस रंगीन दाढ़ी को देखकर मैंने पूछा, सुभान दादा, रसूल की दाढ़ी भी तो ऐसी ही रंगीन रही होगी। उस पर अल्लाह ने ही रंग दे रखा था बबुआ। अल्लाह की उन पर खास मेहरबानी थी। उनके सा नसीबा हम मामूली इंसानों का कहाँ। अरे भाई, उनकी दाढ़ी में, रसूल की दाढ़ी में तो अल्लाह ने ही रंग दे रखा था बबुआ। अल्लाह की उन पर खास मेहरबानी थी। उनके सा नसीबा हम मामूली इंसानों का कहाँ। जो नसीब रसूलों को मिला है वो हम जैसे मामूली इंसानों को कहाँ। हमारा नसीब उनके सामने कुछ भी नहीं है। ऐसा कहकर झट आंखें मूंद कर कुछ बुदबुदाने लगे, जैसे वह ध्यान में उन्हें देख रहे हों। अब देखिए, वो मानो रसूल की याद आ गई उनको। मैं भी कुछ बड़ा हुआ, उधर दादा भी आखिर हज कर ही आए। अब मैं बड़ा हो गया था, लेकिन उन्हें छुआरे की बात भूली नहीं थी। अब देखो, कुछ साल बीत गए, मैं बड़ा हुआ और दादा भी बड़े हुए और सुभान दादा को हज जाने का मौका मिला। और देखिए, बचपन में जो मैंने कहा था कि हज से मुझे छुआरे लाना, वो भूले नहीं। बचपन में कई साल पहले मैंने कहा था, जब मैं छुट्टी में शहर के स्कूल से लौटा, दादा यहाँ अनुपम सौगात लेकर पहुँचे। इधर उनके घर की हालत भी अच्छी हो चली थी। दादा के पुण्य और लायक बेटों की मेहनत ने काफ़ी पैसे इकट्ठे कर लिए थे। उनकी जो आर्थिक स्थिति थी काफ़ी सुधर गई थी, मतलब उनकी घर की हालत अच्छी हो गई थी। उनके पुण्य और लायक बेटों की मेहनत ने काफ़ी पैसे इकट्ठे कर लिए थे, लेकिन उनमें वही विनम्रता और सज्जनता थी। देखिए, अब उनकी आर्थिक स्थिति अच्छी हो गई थी, इसका मतलब ये नहीं था कि उनकी विनम्रता में कुछ कमी आई हो। वे काफ़ी विनम्र और सज्जनता से पेश आ रहे थे। आए, पहले की ही तरह शिष्टाचार निभाया, फिर छुहारे निकाल मेरे हाथ में रख दिए। बबुआ, यह आपके लिए खास अरब से लाया हूँ। याद है ना, आपने इसकी फरमाइश की थी। अब देखिए, हज गए और वहाँ से मेरे लिए छुआरे लेकर आए और कहते हैं, बबुआ, यह आपके लिए मैं खास अरब से लाया हूँ। याद है ना, आपने इसकी फरमाइश की थी। उनके नथुने आनंदातिरेक से हिल रहे थे। वे इतने खुश थे कि वो कुछ, मैं जिसकी फरमाइश मैंने की वो ला सके, उसकी पूर्तिकरण कर सके, इस बात से काफ़ी खुश नज़र आ रहे थे। छुआरे लिए, सिर चढ़ाया, ख्वाहिश हुई आज फिर मैं बच्चा हो पाता और उनके कंधे से लिपट कर उनकी सफ़ेद दाढ़ी में, जो अब सचमुच नूरानी हो चली थी, उंगलियां घुसाकर उन्हें दादा दादा कहकर पुकार उठता। लेकिन न मैं अब बच्चा हो सकता था, न ज़बान में वह मासूमियत और पवित्रता रह गई थी। अब देखिए, मैं इतना खुश हो गया था कि मैं चाहता था कि मैं जैसे बचपन में किया करता था, उनके कंधे से लिपट कर, उनकी सफ़ेद दाढ़ी में उंगलियां घुसाकर उन्हें दादा दादा कहकर पुकार उठूं। ऐसा मेरा मन कर रहा था, लेकिन न मैं अब बच्चा हो सकता था, न ज़बान में वह मासूमियत और पवित्रता ही रह गई थी। मुझे खुद लग रहा था मेरी ज़बान में वो मासूमियत नहीं रह गई है। क्यों? कारण क्या हो सकता है? अंग्रेजी स्कूल के वातावरण ने अजीब अस्वाभाविकता हर बात में ला दी थी। ये जो इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ने का है या पता नहीं क्या, एक हर एक चीज़ में एक मासूमियत चली गई, बदले में आर्टिफिशियलिटी आ गई। एक अस्वाभाविकता सी आ गई मेरे स्वभाव में, मेरे चलन में, मेरे बातचीत में। पर हाँ, शायद एक ही चीज़ अब भी पवित्र रह गई थी। आंखों में आंसू की छलकन से अपने को पवित्र कर चुपचाप ही उनके चरणों में श्रद्धांजलि चढ़ा थी। मैं कुछ पुराने जैसे, मैं स्वाभाविक रूप से उनके कंधे पर लिपट कर उनके दाढ़ी में उंगलियां फेर कर मैं बोल नहीं पाया, लेकिन मेरी आंखों से आंसू छलके
और मैं अपने को पवित्र कर चुपचाप उनके चरणों में मैंने श्रद्धांजलि चढ़ा दी। देखिए ये हुआ, मैंने श्रद्धांजलि चढ़ाई उनके चरणों में अपने आंसुओं से, क्योंकि बचपन में जैसे मैं किया करता था उनके कंधे पर चढ़कर बड़े प्यार से उनके दाढ़ी में उंगलियां चलाकर उनसे मीठी मीठी बातें करना अब मेरे बस की बात नहीं थी, क्योंकि मैं थोड़ा बड़ा हो गया था। ऊपर से अंग्रेजी स्कूल के वातावरण ने मुझ में एक ऐसी अस्वाभाविकता भर दी थी कि जो मेरा सहज स्वाभाविक स्वभाव था वो नहीं आ पा रहा था। लेकिन इतना तो मैं ज़रूर कर गया कि मेरे आँखों से जो आंसू छलके उससे मैंने उनके चरणों में श्रद्धांजलि चढ़ा दी मन ही मन। अब इसका बाकी भाग हम फिर देखेंगे। फिलहाल चलते हैं मलयालम वर्जन की ओर। രാംറിഷ് ബെനിപുരിയുടെ ഈ ഒരു രേഖാചിത്രം സുഭാൻ ഖാൻ വളരെ അർത്ഥവത്തായ ഒരു രേഖാചിത്രമാണ്. അത് ഒരു കഥ ഉൾക്കൊള്ളിക്കുന്നു. അതിനുപരി ഹിന്ദു മുസ്ലിം ഐക്യം വിളിച്ചോതുന്ന ഒരു രേഖാചിത്രമാണ്. ഇവിടെ എഴുത്തുകാരൻ്റെ കുടുംബം ഒരു ഹിന്ദു കുടുംബം, ഒരു ബ്രാഹ്മിൺ ഹിന്ദു കുടുംബം, മറുവശത്ത് സുഭാൻ ഖാൻ ഒരു ഇസ്ലാം മതവിശ്വാസി. ഇവർ രണ്ടുപേരുടെ ഒരു ഐക്യം, സ്നേഹം, സൗഹാർദ്ദം ഇത് വിളിച്ചോതുന്ന ഒരു रेखाचित्रान सुभान खां। बचपन में मुझे सबसे अधिक भाती उनकी वह सफ़ेद चमकती हुई दाढ़ी, नमाज के वक्त कमर में धारीदार लुंगी और शरीर में सादा कुर्ता पहन, घुटने टेक, दोनों हाथ छाती से ज़रा ऊपर उठा, आधी आंखें मूंद कर जब वह कुछ मंत्र सा पढ़ने लगते, मैं विस्मय विमुक्त होकर उन्हें देखता रह जाता. ഞാൻ എൻ്റെ ബാല്യകാലത്തിൽ അത് ശ്രദ്ധിച്ചിട്ടുണ്ട്. സുഭാൻ ദാദ നിസ്കരിക്കാനിരിക്കുമ്പോൾ ആ ഒരു ഭക്തി, ആ ഭക്തിയുടെ തീവ്രത ഞാൻ നേരിട്ട് കണ്ടിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹം ഒരു കരയുള്ള ലുങ്കിയൊക്കെ ഇട്ട് ഒരു സാദാ കുർത്തയൊക്കെ ഇട്ട് മുട്ടും കുത്തി രണ്ട് കൈകളും നെഞ്ചിൻ്റെ അല്പം മുകളിലായിട്ട് ഇങ്ങനെ വെച്ചിട്ട് കണ്ണുമൊക്കെ അടച്ച് മന്ത്രസ പഠ്നെ ലഗ്തേ. അപ്പം ഞാനത് കണ്ടിട്ട് വിസ്മയ വിമുക്ത ഹോക്കർ ദേഖ്താ രഹതാ. എനിക്കങ്ങ് അതിശയമാവും ആ ഒരു ഭക്തിയുടെ ആ ഒരു തീവ്രത കണ്ടിട്ട്. മുझे ऐसा मालूम होता सचमुच उनकी अल्लाह वहाँ आ गए हैं. അത് കണ്ടാൽ തോന്നും ശരിക്കും അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈശ്വരൻ അദ്ദേഹത്തിന് ഇവിടെ ഇങ്ങനെ അത് കണ്ടാൽ തോന്നും അദ്ദേഹം നേരിട്ട് അള്ളാഹുടെ മുമ്പിൽ നിന്നാണ് ഈ പ്രാർത്ഥിക്കുന്നതെന്നുള്ളത്. उनकी झपकती आँखें उन्हें देख रही हैं और ये होठों होठों की बातें उन्हीं से हो रही है. ഇങ്ങനെ പിറുപിറുക്കുന്ന പോലെ അദ്ദേഹം സംസാരിക്കുന്നത്, ഈ പിറുപിറുക്കുന്ന പോലെ അദ്ദേഹം നിസ്കരിക്കുന്നത് അള്ളാഹുടെ തൊട്ട് മുമ്പിൽ നിന്നാ പറയുന്ന പോലെയാണ് എനിക്ക് തോന്നിയിട്ടുള്ളത്. एक दिन बचपन के आवेश में मैंने उनसे पूछ भी लिया, സുഭാൻ ദാദാ आपने कभी अल्लाह को देखा है? നോക്കൂ, എൻ്റെ ആ ഒരു ബാല്യകാലത്തിലുള്ള ഒരു നിഷ്കളങ്കമായ ഒരു ചോദ്യം ഞാൻ ഒരിക്കൽ അങ്ങ് ചോദിച്ചു, സുഭാൻ ദാദാ ഈ അള്ളാനെ എപ്പോഴെങ്കിലും കണ്ടിട്ടുണ്ടോ? യ ക്യാ കഹ രഹേ ഹോ ബബുआ, ഇൻസാൻ ഇൻ ആँखों से अल्लाह को देख नहीं सकता. ഉടനെ സുഭാൻ ഖായുടെ മറുപടി എന്താണ്? അയ്യോ മോനെ, നമ്മളെങ്ങനെ കാണാനാണ്? സാധാ മനുഷ്യർക്ക് ഈ കണ്ണുകൾ കൊണ്ട് അള്ളാനെ കാണാൻ ഒക്കത്തില്ല. मुझे धोखा मत दीजिए दादा, मैं सब देखता हूँ. आप रोज़ आधी मुंधी आँखों से उन्हें देखते हैं, उनसे बुदबुदा कर बातें करते हैं. हाँ हाँ, मुझे चकमा दे रहे हैं आप. എന്നെ പറ്റിക്കണ്ട, എന്നെ എപ്പോഴും പറ്റിക്കണ്ട. എനിക്കറിയാം സുഭാൻ ദാദ കണ്ണു അടച്ച് ഇങ്ങനെ പിറുപിറുക്കുന്ന പോലെ മന്ത്രം ചൊല്ലുന്നതെല്ലാം അള്ളാൻ്റെ മുമ്പിൽ നിന്ന് നേരിട്ട് കണ്ടിട്ടാണ്, എനിക്കറിയാം. മുझे ചക്മാ ദേ രഹേ ആപ്, എന്നെ പറ്റിക്കാൻ വേണ്ടിയാണ് ഇങ്ങനെയൊക്കെ പറയുന്നത്. मैं उनसे बातें करूँगा, मेरी ऐसी तकदीर कहाँ. सिर्फ रसूल की उनसे बातें होती थी बबुआ, ये बातें कुरान में लिखी हैं. അയ്യോ, എനിക്ക് എന്നെപ്പോലൊരു സാധാരണ മനുഷ്യൻ
അള്ളാട് സംസാരിക്കുക, അള്ളാട് കാണുക, ഇതൊക്കെ നടക്കുന്ന കാര്യമല്ല മോനെ. കാരണം അത്രയ്ക്ക് ഭാഗ്യമൊന്നും ഞങ്ങൾക്കില്ല. അതൊക്കെ ആർക്കാ ഉള്ളത്? റസൂലിനാണുള്ളത്, പ്രോഫറ്റ്സിനാണുള്ളത്, പേഗംബറിനാണുള്ളത്. ഇത് ഖുറാനിൽ ഇതെല്ലാം ഖുറാനിൽ എഴുതിയിട്ടുണ്ട്. അച്ഛാ ദാദാ, ക്യാ ആപ്കെ റസൂൽ സാഹബ് കി ഭി ദാടി थी? അംഗീകരിക്കട്ടെ, നിങ്ങളുടെ റസൂൽ സാഹിബിന് ദാടി ഉണ്ടായിരുന്നോ ഇതേപോലെ? हाँ हाँ थी, बड़ी खूबसूरत, लंबी, सुनहली। अब भी उनकी दाढ़ी के कुछ बाल मक्का में रखे हैं। हम अपने तीर्थ में उन बालों के भी दर्शन करते हैं. പിന്നെ നല്ല നീണ്ട താടിയായിരുന്നു ഞങ്ങളുടെ റസൂലിന്. എന്തിനധികം പറയുന്ന, അതിൻ്റെ അല്പം മുടി ഇപ്പോഴും വെച്ചിട്ടുണ്ട്. മക്കയെ ഞങ്ങൾ പോകുമ്പോൾ ഞങ്ങൾ അതും ദർശിക്കാറുണ്ട്. बड़ा होने पर जब मुझे दाढ़ी होगी मैं भी दाढ़ी रखाऊंगा दादा, खूब लंबी दाढ़ी. നോക്കൂ, ഞാൻ വലുതായി കഴിഞ്ഞ് നോക്കിക്കേ, ഞാനും വലിയ നീണ്ട दाढ़ിയൊക്കെ വെക്കും, നല്ല നീണ്ട दाढ़ी വെക്കും. सुबान दादा ने मुझे उठाकर गोद में ले लिया, फिर कंधे पर चढ़ाकर इधर उधर घुमाया, तरह तरह की बातें सुनाई, कहानियाँ कहीं. मेरा मन बहलाकर वह फिर अपने काम में लग गए. സുബാൻ ദാദ എൻ്റെ ഈ ഒരു ബാലിശമായ ചോദ്യങ്ങളെല്ലാം കേട്ട് എന്നെ മടിയിലെടുത്ത് തോളയിലിരുത്തി കുറച്ച് ദൂരമൊക്കെ ഇങ്ങനെ നടത്തിച്ച് തരതരക്കി ബാത്തേ സുനായി, കുറേ കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞ്, കഥകളൊക്കെ പറഞ്ഞ്, എന്നിട്ട് മേരാ മൻ ബഹലാക്കർ വഹ ഫിർ അപ്നെ കാം മേ ലഗ് ഗയേ. എൻ്റെ മനസ്സിനെ നല്ല സന്തോഷിപ്പിച്ചിട്ട് എന്നെ താത്തി നിർത്തിയിട്ട് പിന്നെയും തൻ്റെ ജോലിയിൽ മുഴുകി. മുझे मालूम होता था काम और अल्लाह, ये ही दो चीज़ें संसार में उनके लिए सबसे प्यारी हैं. എനിക്ക് ശരിക്കും മനസ്സിലായ ഒരു കാര്യം, ഈ ജോലി, തൻ്റെ ജോലി ചെയ്യുക, പിന്നെ അള്ളാഹിനോട് പ്രാർത്ഥിക്കുക, ഈ രണ്ട് കാര്യങ്ങളാണ് സുബാൻ ഖായിക്ക് ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ടത്. കാം കർത്തേ ഹുവേ അള്ളാഹ് കോ നഹീ ബോൽത്തെ थे, ജോലി ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുമ്പോഴും അള്ളാഹിനെ മറക്കത്തില്ലായിരുന്നു. और अल्लाह से फुर्सत पाकर फिर झट काम में जुट जाते थे. പിന്നെ പ്രാർത്ഥിച്ചു കഴിയുമ്പം നേരെ വന്ന് ജോലിയിലേക്ക് മുഴുകും. और काम और अल्लाह का यह सामंजस्य उनके दिल में प्रेम की वह मंदाकिनी बहाता रहता था, जिसमें मेरे जैसे बच्चे भी बड़े मज़े में डुबकियाँ लगा सकते थे, ചുപ്കിയാ ലേ സക്തേ ഥേ. അദ്ദേഹത്തിൻ്റെ സ്വഭാവം എങ്ങനെയാണെന്ന് വെച്ചാൽ ഒരു അജസ്രധാരയായിരുന്നു, ഒരു സ്നേഹത്തിൻ്റെ ധാര. അതിൽ നമുക്ക് മുങ്ങിക്കുളിക്കായിരുന്നു കുട്ടികൾക്ക്. എന്നുവെച്ചാൽ അത്രമാത്രം സ്നേഹം, പ്രത്യേകിച്ച് കൊച്ചു കുട്ടികളോട്. ഈ ക്ഷമയൊന്നും പൊതുവേ പ്രായമായവർക്ക് കിട്ടാത്തൊരു കാര്യമാണ്. കൊച്ചു കുട്ടികളുടെ ഓരോ ചോദ്യങ്ങളും അതിന് ഉത്തരം പറയുക, പിന്നെ അവരെ തോളിലേറ്റി കൊണ്ട് നടക്കുക, അവർക്ക് കഥ പറഞ്ഞു കൊടുക്കുക, ഇതെല്ലാം സുബാൻ ഖാൻ വളരെ സന്തോഷത്തോടെയും വളരെ തന്മയത്വത്തോടു കൂടെ ചെയ്യുമായിരുന്നു. नानी ने कहा, सवेरे नहा खा लो, आज तुम्हें हुसैन साहब के पैक में जाना होगा, സുബാൻ ഖാൻ ആത്തേ ഹി ഹോങ്കെ. ഒരിക്കൽ എൻ്റെ മുത്തശ്ശി പറഞ്ഞു, നോക്കൂ, പെട്ടെന്ന് കുളിച്ചൊരുങ്ങി നിൽക്ക്, ഹുസൈൻ സാഹിബിൻ്റെ ദർഗയിൽ പോകണം, ഹുസൈൻ സാഹിബിൻ്റെ ഖബറിൻ്റെ അവിടെ പോകണം, പ്രാർത്ഥിക്കാൻ പോകണം. കാരണം എന്താണ്? സുബാൻ ഖാൻ വരും, നിന്നെ കൊണ്ടുപോകും. जाने कितने देवताओं की मनौती के बाद माँ ने मुझे प्राप्त किया था. उनमें एक हुसैन साहब भी थे. 9 साल की उम्र तक, जब तक जनेऊ नहीं हो गया था, मुहर्रम के दिन मुसलमान बच्चों की तरह मुझे भी ताज़िए के चारों ओर रंगीन छड़ी लेकर कूदना पड़ा है और गले में गंडे पहनने पड़े हैं. അപ്പം നോക്കൂ, എൻ്റെ ഒരു ജനനം എന്ന് പറയുമ്പം ഒരുപാട് പ്രാർത്ഥനകളുടെ ഫലമായിട്ടാണ് ഞാൻ ജനിച്ചത്. അമ്മ ഒരുപാടെടുത്ത് നേർന്നിരുന്നു. അതിൽ ഹിന്ദു ഭഗവാനും ഉണ്ടായിരുന്നു, അതുപോലെ ഹുസൈൻ സാഹിബിനെ നേർന്നിരുന്നു. അപ്പോൾ അങ്ങനെ ഒരു സൗഹാർദ്ദപരമായ ഒരു അന്തരീക്ഷമായിരുന്നു ആ സമയത്ത് നമ്മുടെ നിലനിന്നിരുന്നത്. അപ്പോൾ 9 വയസ്സിൽ എൻ്റെ ഉപനയനം ആവുന്നത് വരെ, എൻ്റെ ആ പൂനൂലിടുന്ന ചടങ്ങ് ആവുന്നത് വരെ ഞാൻ എന്ത് ചെയ്തു? ഞാനും ഈ ഹുസൈൻ സാഹിബിൻ്റെ വീട്ടിൽ പോവായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ കൂടെ പോയിട്ട് മുഹറം ആഘോഷിക്കുമായിരുന്നു.
പള്ളിയിൽ പോകുമായിരുന്നു. ആ മുസൽമാൻ കുട്ടികൾ ചെയ്യുന്ന എല്ലാ പ്രവൃത്തികളും ഞാനും ചെയ്യുമായിരുന്നു. मुहर्रम उन दिनों मेरे लिए कितनी खुशी का दिन था। नए कपड़े पहनना, उछलना कूदना, नए नए चेहरे और तरह तरह के खेल देखना. ഈ മുഹറം എന്ന് പറയുമ്പോൾ എനിക്ക് അന്ന് വളരെ സന്തോഷം ഉള്ള ഒരു ദിവസമായിരുന്നു. കാരണം എന്താണ്, പുതിയ ഡ്രസ്സ് ഇടും, കുട്ടികളുടെ കൂടെ കളിക്കും, ചിരിക്കും, പുതിയ പുതിയ വേഷമിട്ടിട്ട് പുതിയ പുതിയ സുഹൃത്തുക്കൾ, അങ്ങനെ എല്ലാം കൊണ്ടും ഒരു സന്തോഷം നിറഞ്ഞൊരു ദിവസമായിരുന്നു മുഹറം. इस मुहर्रम के पीछे जो रोमांचकारी, हृदय को पिघलाने वाली, करुण रस से भरी दर्दंगेज घटना छिपी है, उन दिनों उसकी खबर भी कहाँ थी. ഈ മുഹറം ആക്ച്വലി ഒരു ട്രാജഡീനെ ബേസ് ചെയ്താണ് ആഘോഷിക്കുന്നതെന്നുള്ളത് എനിക്കന്ന് അറിയില്ലായിരുന്നു. ഞാനന്നൊരു കൊച്ചുകുട്ടിയായിരുന്നു. മുഹറം ആകുമ്പം സുബാൻ ഖായുടെ കൂടെ അവരുടെ കുടുംബത്തിൽ പോവും, ആഘോഷിക്കും. അപ്പോൾ ഇതിൻ്റെ പിന്നിലൊരു ഒരു ദുഃഖം നിറഞ്ഞ ഒരു ഇൻസിഡൻറ്റിനെ ബേസ് ചെയ്താണ് മുഹറം ആഘോഷിക്കുന്നതെന്ന് എനിക്ക് അന്ന് അറിഞ്ഞുകൂടായിരുന്നു. खैर मैं नहा धोकर पहन ओढ़ कर इंतज़ार ही कर रहा था कि सुभान दादा पहुंच गए, मुझे कंधे पर ले लिया और अपने गांव में ले गए. അങ്ങനെ പതിവ് പോലെ മുഹറത്തിൻ്റെ ദിവസം സുബാൻ ദാദ വന്നു, എന്നെ തോളിലേറ്റി അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോയി. उनका घर क्या था, बच्चों का अखाड़ा बना हुआ था. पोते पोतियों नाती नातिनों की भरमार थी उनके घर में. मेरी ही उम्र के बहुत बच्चे. അദ്ദേഹത്തിൻ്റെ വീടെന്ന് വെച്ചാൽ എന്തോ ഒരു കുട്ടികളുടെ ഒരു കളിശാല പോലെയായിരുന്നു. എന്നുവെച്ചാൽ അത്രയധികം കുട്ടികൾ, കൊച്ചുമക്കൾ കൊണ്ട് നിറഞ്ഞിരിക്കുകയാണ് അദ്ദേഹത്തിൻ്റെ വീട്. അതും എല്ലാം ഏകദേശം എൻ്റെ സമപ്രായക്കാർ. रंगीन कपड़ों में सजे धजे सब मानो मेरे ही इंतज़ार में. जब पहुंचा, सुभान दादा की बूढ़ी बीबी ने मेरे गले में एक बत्ती डाल दी, कमर में घंटी बांध दी, हाथ में 2 लाल छड़ियाँ दे दी और उन बच्चों के साथ मुझे लिए दिए करबला की ओर चली. അപ്പം നോക്കിയേ, ഞാൻ അങ്ങോട്ട് ചെന്നതും എൻ്റെ സുബാൻ ഖായുടെ പ്രായം ചെന്ന ഭാര്യ, അവർ എന്നെ കൊണ്ടുപോയി ആ മുസൽമാൻ കുട്ടികൾക്ക് എന്തൊക്കെ ചെയ്യുന്നു, അരയിൽ മണി കെട്ടുന്നു, കയ്യിൽ 2 ചുമന്ന വടി കൊടുക്കുന്നു, പിന്നെ കഴുത്തിൽ തകിട് കെട്ടുന്നു, അതെല്ലാം എന്തൊക്കെ ചെയ്യുന്നു അതെല്ലാം എനിക്കും ചെയ്തു. അങ്ങനെ ഞാനൊരു ഹിന്ദു കുട്ടിയാണ്, അങ്ങനെ ഒരു വേർതിരിവില്ല. അവിടെ ചെന്ന് എല്ലാം ഒരേപോലെ ഞങ്ങൾ ആഘോഷിച്ചു. दिन भर उछला कूदा, तमाशे देखे, मिठाइयाँ उड़ाई और शाम को फिर सुभान दादा के कंधे पर घर पहुँच गया. പകൽ മുഴുവനും വളരെയധികം സന്തോഷമായിട്ട് അവരുടെ കൂടെ കഴിച്ചു കൂട്ടിയിട്ട് വൈകിട്ട് സുഭാൻ ദാദയുടെ തോളിലേറ്റി ഞാൻ പിന്നെയും എൻ്റെ വീട്ടിലേക്ക് വന്നു. ईद बकरीद को न सुभान दादा हमें भूल सकते थे, न होली दिवाली को हम उन्हें. होली के दिन नानी अपने हाथों से पुए, खीर और गोश्त परोस कर സുബാൻ ദാദാക്കോ ഖിലാത്തി. അപ്പോൾ ഈ ഒരു കാര്യം ഞങ്ങളുടെ ആഘോഷങ്ങൾ വരുമ്പോൾ, ഹോളി ദീപാവലി ഒക്കെ വരുമ്പോൾ ഞങ്ങൾ ഒരിക്കലും സുബാൻ ദാദയെ മറക്കില്ലായിരുന്നു. സുബാൻ ദാദയെ പ്രത്യേകം ക്ഷണിച്ച് ഞങ്ങൾ ആ മുത്തശ്ശി സുബാൻ ദാദയ്ക്ക് ഇഷ്ടമുള്ള ഭക്ഷണമെല്ലാം ഉണ്ടാക്കി കൊടുക്കുമായിരുന്നു. और तब मैं ही अपने हाथों से अबीर लेकर उनकी दाढ़ी में मलता. एक बार जब उनकी दाढ़ी रंगीन बन गई थी, मुझे पुरानी बात याद आ गई. मैंने कहा, सुभान दादा, रसूल की दाढ़ी भी तो ऐसी ही रंगीन रही होगी. അപ്പോൾ ഈ ഹോളിയിൽ ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ വരുമ്പം ഒരിക്കൽ സംഭവിച്ചത്, ഞാൻ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മടിയിലിരുന്നിട്ട് അദ്ദേഹത്തിൻ്റെ വെളുത്ത ഡാഡിയിൽ ഇങ്ങനെ നിറം പുരട്ടുകയാണ്, ഈ ഹോളിയുടെ നിറം പുരട്ടുകയാണ്. അപ്പോൾ ആ ഒരു അത് പുരട്ടി കഴിഞ്ഞിട്ട് ഞാനിങ്ങനെ ചോദിക്കുകയാണ്, എൻ്റെ മനസ്സിൽ എപ്പോഴും ഓരോരോ സംശയങ്ങളാണല്ലോ. അപ്പം ഞാൻ ചോദിക്കുകയാണ്, റസൂൽ കി ദാടി ഭി തോ ऐसी ही रंगीन रही होगी. റസൂലില്ലേ, അള്ളാഹുടെ റസൂൽ പൈഗംബർ, അദ്ദേഹത്തിൻ്റെ ദാടിയും ഇതേപോലെ കളർഫുള്ളായിരുന്നു. ഉസ് पर अल्लाह ने ही रंग दे रखा था बबुआ. अल्लाह की उन पर खास मेहरबानी थी. उनके सा नसीबा हम मामूली इंसानों का कहाँ. ഈ റസൂലിൻ്റെ കാര്യം പറയുമ്പം തന്നെ സുബാൻ ഖാൻ വളരെയധികം വികാരഭരിതനാവും. അദ്ദേഹം പറയാണ്, ആ റസൂലിൻ്റെ അത്രയും ഭാഗ്യവാൻ നമ്മളാരും ഇല്ല.
അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുകളിൽ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുകളിൽ അള്ളാടെ ഒരു പ്രത്യേക കനിവായിരുന്നു. ऐसा कहकर झट आंखें मूंद कर कुछ बुदबुदाने लगे, जैसे वह ध्यान में उन्हें देख रहे हों. मैं भी कुछ बड़ा हुआ. उधर दादा भी आखिर हज कर ही आए. अब मैं बड़ा हो गया था, लेकिन उन्हें छुआरे की बात भूली नहीं थी. അങ്ങനെ വർഷങ്ങൾ കഴിഞ്ഞു, ഞാനും വളർന്നു. സുബാൻ ദാദായിക്ക് ഹജ്ജിൽ പോകാനുള്ള ഒരു അവസരം ഒത്തുകിട്ടി. जब मैं छुट्टी में शहर के स्कूल से लौटा, दादा यहाँ अनुपम सौगात लेकर पहुँचे. നോക്കൂ, ഞാൻ എൻ്റെ ബാല്യകാലത്തിൽ പറഞ്ഞതാണ് എനിക്ക് അവിടെ ഈന്തപ്പഴം കൊണ്ടുവരണമെന്നുള്ളത്. അത് ഇദ്ദേഹം ഓർത്ത് വെച്ചിരുന്നു. വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം അദ്ദേഹം ഹജ്ജിൽ പോയപ്പം അദ്ദേഹം മറക്കാതെ എനിക്ക് ആ ഈന്തപ്പഴമായിട്ട് വന്നു. इधर उनके घर की हालत भी अच्छी हो चली थी. दादा के पुण्य और लायक बेटों की मेहनत ने काफ़ी पैसे इकट्ठे कर लिए थे, लेकिन उनमें वही विनम्रता और सज्जनता थी. അത് നോക്കിയേ, ഈ സുബാൻ ഖായുടെ മക്കൾ വളർന്ന് ഇദ്ദേഹത്തെ പോലെ തന്നെ നല്ല സൽസ്വഭാവികളായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ അവർക്ക് സാമ്പത്തികമായിട്ട് നല്ല ഉയർച്ചയൊക്കെ ഉണ്ടായി. എന്നിരുന്നാലും സാമ്പത്തികമായിട്ട് ഉയർന്നെങ്കിലും പണ്ടത്തെ പോലെ തന്നെ വളരെ വിനയത്തോടെയും വളരെ വിനമ്രതയോടെയായിരുന്നു അദ്ദേഹം പെരുമാറിയിരുന്നത്. ആയേ पहले ही की तरह शिष्टाचार निभाहा, फिर छुहारे निकाल मेरे हाथ में रख दिए. बबुआ, यह आपके लिए खास अरब से लाया हूँ. याद है ना, आपने इसकी फरमाइश की थी. उनके नथुने आनंदातिरेक से हिल रहे थे. വളരെ സന്തോഷമായിട്ടാണ് അദ്ദേഹം അത് കൊണ്ടു തന്നത്. എന്നുവെച്ചാൽ എന്തോ ഒരു വലിയ കാര്യം സാധിച്ചതുപോലെ. ഈ ബാല്യകാലത്ത് ഞാൻ വളരെ നിസ്സാരമായി പറഞ്ഞു പോയ ഒരു കാര്യം, എനിക്കും അവിടെ ഈന്തപ്പഴം കൊണ്ടുവരണമെന്നുള്ളത്. പക്ഷേ അത് സാധിച്ചതിൻ്റെ സന്തോഷം ഈ വയസ്സായ ഈ സുബാൻ ഖായുടെ മുഖത്ത് തെളിഞ്ഞു കാണാമായിരുന്നു. അത് തന്നപ്പോൾ, അത് നിറവേറ്റിയപ്പോൾ, ആ ഒരു പ്രോമിസ് നിറവേറ്റിയപ്പോൾ. സാധാരണഗതിയിൽ കൊച്ചു കുട്ടികൾ പറയുന്ന ഓരോ കാര്യങ്ങൾ മുതിർന്നവർ ഇത്രയും സീരിയസ് ആയിട്ട് എടുക്കാറില്ല. പക്ഷെ സുബാൻ ഖാൻ അത് വളരെ ശ്രദ്ധാപൂർവ്വം ഓർത്തിരുന്നിട്ട് അത് കൊണ്ടുകൊടുത്ത് വളരെ സന്തോഷത്തോടെയാണ് അത് കൊണ്ടുകൊടുത്തത്. छुआरे लिए सिर चढ़ाया, ख्वाहिश हुई आज फिर मैं बच्चा हो पाता और उनके कंधे से लिपट कर उनकी सफ़ेद दाढ़ी में जो अब सचमुच नूरानी हो चली थी, उंगलियां घुसाकर उन्हें दादा दादा कहकर पुकार उठता. ഞാൻ ആ ഈന്തപ്പഴവും മേടിച്ച് എനിക്കങ്ങ് വളരെയധികം അത്ഭുതവും സന്തോഷവും തോന്നി. എൻ്റെ ആഗ്രഹം എന്തായിരുന്നു? എൻ്റെ ഖ്വായിഷ്, എനിക്കൊരാഗ്രഹം ഉണ്ടായി, ഞാൻ പിന്നെയും പഴയ പോലെ ആ കൊച്ചുകുട്ടിയായി മാറിയിരുന്നെങ്കിൽ. അങ്ങനെയെങ്കിൽ ഞാൻ ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ തോളയിൽ കൈയിട്ട് അദ്ദേഹത്തിൻ്റെ വെളുത്ത ആ ദാടിയിൽ അദ്ദേഹത്തിൻ്റെ വെളുത്ത ദാടിയിൽ വിരലൊക്കെ ഓടിച്ച്, എന്നിട്ട് ഞാൻ പറഞ്ഞേനെ ദാദാ ദാദാ. ഞാൻ വളരെ സന്തോഷത്തോടെ അങ്ങനെ ഞാൻ വളരെ കൊഞ്ചി ദാദാ ദാദാ എന്ന് വിളിച്ചേനെ. लेकिन न मैं अब बच्चा हो सकता था, न ज़बान में वह मासूमियत और पवित्रता रह गई थी. പക്ഷേ ഇനി എനിക്കൊരിക്കലും എൻ്റെ ഒരു ബാല്യകാലത്തിലെ ആ ഒരു ഇന്നസെൻസ് തിരിച്ചു വരില്ല. ഞാൻ ഒരിക്കലും ഇനി ഒരു കൊച്ചുകുട്ടിയായി മാറാൻ പോകുന്നില്ല. മാത്രമല്ല എൻ്റെ ആ ഒരു കുട്ടികളുടേതായ ഒരു ഇന്നസെൻസ് എന്നിൽ നിന്നങ്ങ് മാഞ്ഞു പോയിരുന്നു. अंग्रेजी स्कूल के वातावरण ने अजीब अस्वाभाविकता हर बात में ला दी थी. ഈ ഇംഗ്ലീഷ് മീഡിയം സ്കൂളിൽ പോയതുകൊണ്ടാണോ എന്ന് അറിഞ്ഞൂടാ, ഏതായാലും കൊള്ളാം, ഒരു അസ്വാഭാവികത, ഒരു നാച്ചുറാലിറ്റി അങ്ങ് പോയിരുന്നു, ഒരു ആർട്ടിഫിഷ്യാലിറ്റി എല്ലായിടത്തും കാണാമായിരുന്നു. पर हाँ, शायद एक ही चीज़ अब भी पवित्र रह गई थी. आँखों में आंसू की छलकन से अपने को पवित्र कर चुपचाप ही उनके चरणों में श्रद्धांजलि चढ़ा दी. ഞാൻ എൻ്റെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് സത്യം പറഞ്ഞാൽ എൻ്റെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഞാൻ എൻ്റെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് ഒരു അഞ്ജലി അർപ്പിച്ചു അദ്ദേഹത്തിൻ്റെ കാൽപാദങ്ങളിൽ. അത്രേ എനിക്ക് ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. കാരണം ഞാൻ വളർന്നു പോയിരുന്നു,
ഇംഗ്ലീഷ് മീഡിയം സ്കൂളിലൊക്കെ പഠിച്ച് എനിക്കൊരു എൻ്റെ ഒരു ഇന്നസെൻസ് ഒക്കെ അങ്ങ് പോയിരുന്നു. പണ്ടത്തെ പോലെ ദാദാ ദാദാന്ന് കെട്ടിപ്പിടിച്ച് പറയാനുള്ള ഒരു ബാല്യവും നഷ്ടപ്പെട്ടിരുന്നു. പിന്നെ ഇപ്പം എനിക്ക് ചെയ്യാൻ പറ്റിയിരുന്നത് എൻ്റെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് ഞാൻ അദ്ദേഹത്തിന് ഒരു പ്രണാമം അർപ്പിച്ചു. കാരണം എനിക്കത് വളരെ ടച്ചിങ് ആയിട്ട് തോന്നി. ഞാൻ വളരെ ചെറുതായിരുന്നപ്പോൾ ബാലിശമായിട്ട് പറഞ്ഞൊരാഗ്രഹം, എനിക്ക് അറബ് നാട്ടിൽ നിന്ന് ഹജ്ജിന് പോകുമ്പം ഈന്തപ്പഴം കൊണ്ടുവരണമെന്നുള്ളത്. അത് വളരെ മനോഹരമായിട്ട് ഇദ്ദേഹം നിറവേറ്റി. ഇതിൻ്റെ ബാക്കി ഭാഗം പിന്നീട് ആസ്വദിക്കാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.